नमस्कार. मला एक क्वेश्चन सारखा येतो की मॅडम नाम जापनी काय होतं किंवा ध्यान धारणानी काय होतं, काय नेमकं याच्या मागचं लॉजिक आहे आणि काय फरक पडतो. तर पहिलं बोलूया आपण नाम जापनी काय होतं. ठीक आहे, ह्यानी काय होतं, एक ऊर्जा, एक एनर्जीशी आपण अलाइन होतो. ठीक आहे, आणि कंटिन्यू आपल्याला असं वाटतं की आपण त्या ऊर्जेबरोबर, त्या एनर्जी बरोबर, त्या शक्तीबरोबर अलाइन आहे. ज्या आपण देवताचं तुम्ही नाव घेताय त्या शक्तीबरोबर तुम्ही त्याच्या सोबत आहात. मी मागे पण एक व्हिडिओमध्ये सांगितलंय की नामजाप जर तुम्हाला ना माळा घेऊन नाही होत आहे, आता आपण अशा कंडिशनमध्ये राहतो, अशक्य नाही आहे सगळ्यांसाठी या सगळ्या गोष्टी एक फॉलो करणं. ठीक आहे, तर मी नेहमी सांगत असते लोकांना की तुम्ही श्वासानी प्रॅक्टिस करा. ॲटलिस्ट 21 दिवस रोज असं प्रॅक्टिस करा की जेव्हा मी श्वास घेते त्यावेळेला मी राम 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 नावाची फ्रिक्वेन्सी खूप मोठी आहे, म्हणून आपल्या इथे पण शास्त्रांमध्ये त्या नावाचं खूप जास्त महत्त्व आहे. त्याशिवाय कृष्ण पण नाव आपण घेऊ शकतो. ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाचं नाव तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, रामाचं नाव आपल्याला माहिती आहे, जसं की अंतिम संस्कार वगैरे असतात, जेव्हा अंतिम यात्रा, शवयात्रा चालू असते, तर कुठेतरी ना त्या आत्म्याला सारखं सांगितलं जातं की बाबा तुझं अल्टिमेट डेस्टिनेशन हे आहे, आणि त्या शब्दाचं व्हायब्रेशन खूप जास्त हाय आहे. त्यामुळे आपण नाम जाप केल्यामुळे आपण नेहमी त्या एनर्जीच्या कनेक्शनमध्ये राहतो. आपली एनर्जी व्हायब्रेशन आपलं वाढतं. ठीक आहे, आपला ऑरा स्ट्रॉंग होतो, आपल्यावरती नेगेटिव्हिटीचा इफेक्ट होत नाही. आता सध्या काही दिवसापूर्वी ह्यांनी पण बोलले, आपले प्रेमानंद महाराजांनी पण सांगितलं, ते तर नेहमीच सांगत असतात नाम जाप करा, पण त्याच्यामुळे काला जादू, नेगेटिव्हिटी, तुमचे मानसिक विकार, एन्झायटी, ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात. कारण असं वाटतं एक आधार आहे मला, ओके, एक शक्ती आहे माझ्याजवळ, आणि त्यामुळे तुमचा ऑरा व्हायब्रेशन स्ट्रॉंग होतं, आणि म्हणून हे नाव तुम्हाला प्रोटेक्ट करतं. ते कोणत्याही देवाचा असू द्या, तुम्ही कुठल्याही जातीच्या धर्माच्या आहात, तुमच्या जे सांगितलंय तुमच्या ह्याच्यामध्ये धर्मामध्ये ते नाव घ्या, पण एक त्या हायर एनर्जी बरोबर कनेक्शन स्वतःचं बनवून ठेवा. इट मीन्स तुम्ही त्याला आवाज देताय आणि तो तुमच्या बरोबर तुमचा साथ देतोय प्रत्येक गोष्टीमध्ये, असं तुम्ही समजू शकता ह्याला. ठीक आहे, आणि एक ध्यान धारणासाठी लोकांचं असतं. ध्यान म्हणजे आत्ता ह्या क्षणी मी आत्तामध्ये आहे, माझ्या डोक्यात दुसरं काही चालू नाहीये. ठीक आहे, ह्याला ध्यान म्हणतो आपण, बरोबर. तर मग नाव घेतल्याने काय होतं, तुम्ही आत्ता ह्या क्षणी, या म्हणजे डोक्यामध्ये जर तुमचं नाव चालू आहे, कंटिन्यू तुमच्या हृदयात नाव चालू आहे, तुम्ही वेगळा विचार कसा करणार. ठीक आहे, याचा अजून एक तरीका आहे ध्यान धारणेचा, किंवा या एनर्जीला कनेक्ट करण्याचा किंवा स्ट्रॉंग करण्याचा. ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला डोळे झाकायचे रोज सकाळी ॲटलिस्ट 11 वेळा करून बघा तुम्ही किती पॉवरफुल आहे. ठीक आहे, आपलं जे पुरातन तज्ज्ञ होते ती लोक किती हुशार होती, का या सगळ्या गोष्टी घडतायत आपल्या बरोबर आपल्याला कळेल. ठीक आहे, जसं आपल्याला माहिती आहे कैलास पर्वतावरती ओमचा ध्वनी ऐकायला येतो. ब्रह्मांडात जिथे 0 मध्ये गेल्यानंतर पण ओमची ध्वनी ऐकायला येते. ओम एवढा महत्वाचा का आहे, हा कसा आपल्याला ध्यान धारण्यात मदत करू शकतो, हे आज आपण बघणार आहोत. तर बघा कसं असतं, तुम्ही रोज 11 वेळा हे करून बघा आणि प्रॅक्टिस करा. तुम्ही बघा तुमच्या डोक्यामध्ये खूप विचार चालू आहे, ठीक आहे, खूप काही चालू आहे डोक्यामध्ये, तुम्ही फक्त डोळे झाकता आणि ओमचा जस्ट करताय तुम्ही. ठीक आहे, तुम्ही काय करणार, मोठा श्वास घेणार आणि ओम चालू करणार, बरोबर. ओ, आता इन बिटवीन काय झालं ना, मी श्वास घेऊ शकले ना, मी श्वास सोडू शकले. ठीक आहे, तुम्ही हे प्रॅक्टिस करून बघा, तुम्ही आत्ताच्या आत्ता करून बघा, तुम्हाला जाणवेल. तुम्ही ज्या वेळेला ओमचा उच्चार करता, तुम्ही श्वास नाही घेत, तुम्ही श्वास म्हणजे सोडू शकत नाही, तुमच्या डोक्यात हजारो विचार असतील ना, तरी त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी आणून उभा करणारा हा एक नाव आहे. ठीक आहे, तुम्हाला नाही नाम जाप करायचा, तुम्ही ओमचा उच्चारण करा, दिवसातून 2 वेळा 3 वेळा 11 वेळा करत जावा, आणि तुम्हाला इतका जास्त फरक जाणवेल. तुम्ही त्या क्षणासाठी तेवढ्या पुरतं तिकडे येता, एकदम 0 मध्ये जाता, जेव्हा तुम्ही श्वासोश्वास पण घेत नाही.
कळतंय का? ह्याच्यापेक्षा उच्च स्तराचं मेडिटेशन काही असू शकतं, ठीक आहे, की ज्या वेळेला तुम्ही फक्त आणि फक्त त्या ध्वनीला ऐकताय आणि त्याच्यामध्येच आहात. तुम्ही कितीही विचार केला, दुसरा विचार करायचा, डोक्यामध्ये आणायचा किंवा श्वासोश्वास घ्यायचा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण श्वासोश्वास घेतोय ती सुद्धा थांबून जाते ह्या ध्वनीनी. म्हणजे विचार करा ही ध्वनी किती जास्त पॉवरफुल असेल, ठीक आहे. तर हे करून बघा, तुम्हाला खूप जास्त फरक जाणवेल. आणि रोज 11 वेळा करत जावा. सकाळ, दुपार, संध्याकाळ केलं तरी चालेल, किंवा सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा दिवाबत्ती लावतो त्यावेळेला करा. खूप जास्त फरक पडेल तुम्हाला. तेवढ्या 5 मिनिटं लागतील हार्डली तुम्हाला करायला, पण तुम्हाला तेवढ्या वेळाने पण असं वाटेल की मी पूर्णपणे त्या एनर्जी ऑरामध्ये आहे, मी स्ट्रॉंग फील करतोय, मला एन्झायटी कमी होते, मला विचार कमी होत आहेत, मला नेगेटिव्हिटी कमी होत आहे ना. आणि बाकीच्या वेळेला तुम्ही नाम जाप करू शकता, जे नॉर्मल जसं ज्या देवाला तुम्ही मानता त्यांचं कोणताही बीज मंत्राचा जाप करू शकता तुम्ही, कुठल्याही देवाचा जाप करू शकता तुम्ही. तर हे करून बघा तुम्ही, खूप जास्त फरक पडेल तुम्हाला. ऍटलीस्ट 2 वेळा तरी करायला पाहिजे सगळ्यांना. नमस्कार.